HM घातमाता न्यूज। सांगलीत हिट अँड रनचा थरार। मदधुंद चारचाकी चालकाने विरुद्ध दिशेने येत केला अपघात। अपघातात 10 ते 12 जण गंभीर जखमी। सांगली शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। एका मदधुंद चारचाकी चालकाने विरुद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या 4 ते 5 वाहनांना जोराची धडक दिली। या अपघातात 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच चालकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी चालक त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून घेऊन निघाला होता। यावेळी या चालकाने नशेत चुकीच्या दिशेने गाडी चालवून समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला जोराची धडक दिली। यात काही चारचाकी आणि दुचाकीचे नुकसान झाले तर 5 ते 6 जण जखमी झाले। गाडीचे एअरबॅग उघडल्याने चालक बचावला। परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग करून चालकाला पकडले। यावेळी संतप्त झालेल्या जमावाने चारचाकीची तोडफोड केली। घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमी झालेल्यांमध्ये मोटार चालक संतोष झवर वय वर्ष 51, पिड्डान्ना मद्रासी वय वर्ष 50, आयुष माने वय वर्ष 9, अनिता खोकरे वय वर्ष 40, अविनाश माने वय वर्ष 45, अन्वी माने वय वर्ष 5, निलेश मिस्त्री वय वर्ष 42, रेणुका मिस्त्री वय वर्ष 39, स्वाती विश्वकर्मा वय वर्ष 39, रिद्धी पिराळे वय वर्ष 12, आरती माने वय वर्ष 29 आणि रमेश पिराहे वय वर्ष 45 यांचा समावेश आहे। HM घातमाता न्यूज।